या शुभ्रवस्त्रावृता या विनयवर्धनमण्डितकरा या श्रीजगन्माता या ब्रह्मादिक शंकर प्रभुर् देवै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं बालार्कप्रभमिन्द्रनीलजटिलं भस्माचराघोषरं शान्तं नादविलीनचित्तभवनं शार्दूलकर्मणं ब्रह्मज्ञै शनकादिपर्वतं सिद्धैः समाराधितं दत्तात्रेयमुपास्मयेन ध्येयं सदा योगी माला कमण्डलूरजत् करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगले डमरू त्रिशूले यस्यास्त ऊर्ध्वकरयो शुभशङ्खचक्रे तमाद्रि वरदं दत्तं भुजषट्कयुक्तमवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज। मी म्हणतो पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करा। आज आपल्याला घोर कष्टोद्धार आणि भूत प्रेत पिशाच बाधा निवारण करणार जय लाभ यश कर स्तोत्राचा समारोप करायचा। त्यानंतर गेली 4 दिवस महाभारतामधल्या यक्षप्रश्नाचा आपण जे चिंतन केलं त्याचाही आज आपल्याला समारोप करायचा आणि समारोपाला दत्तात्रेय भगवंताची पारंपरिक कथा घेऊन जन्मोत्सव होईल। जन्मोत्सवाच्या अगोदर काही सूचना करण्यात येतील। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की। मी म्हणतो मागे म्हणायचं भूत प्रेत पिशाचाद्या भूत प्रेत पिशाचाद्या यस्य स्मरणमात्रतः दूरा देव पलायन्ते दत्तात्रेय नमामि दत्तात्रेय नमामि जय लाभ यशः काम दातुं दत्तस्य यस्तवं दातुर्दत्तस्य यस्तवं भोगमोक्षप्रदस्येम पठेत् श्री दत्तप्रियो भवेत् अवधूत चिंतन श्री गुरुदेव स्वामी महाराजांनी या मंत्ररूप स्तोत्राचा सर्वांना उपदेश केला। दुर्धर अशा प्रकारच्या व्याधी असतील, शारीरिक बळावलेले रोग असतील, मानसिक अस्वस्थता असेल, घरामध्ये काही उणीव असेल, भूत प्रेत पिशाच बाधा असेल, या सगळ्याच्या निवृत्तीसाठी आणि जीवनामध्ये यश कीर्ती जय लाभ इच्छा यांची पूर्तता करणारं हे दत्ताचं स्तवन जे कोणी श्रद्धेनं, जे कोणी भक्तीनं, जे कोणी निष्ठेनं रोज म्हणतील त्याच्या सर्व इच्छा भगवान दत्तात्रय पूर्ण करतील। आपण 4 दिवसामध्ये या स्तोत्रातील प्रत्येक कडव्याचा थोडक्यामध्ये अर्थ समजून घेतला। महाराजांनी आपल्यावर एवढे उपकार केले की अनेक असे मंत्र रूप स्तोत्र त्यांच्या मुखातून निघाले। आज मला याचा आनंद आहे की या मंदिरामध्ये
हजारो वर्षाची परंपरा भारतीय परिवारामध्ये जी पुण्यात्मे होऊन गेले. मुळामध्ये काशीवरून आलेला हा परिवार शेवगावामध्ये स्थानापन्न होतो. या ठिकाणी अनेक वर्ष त्यांची जागीर होती आणि त्यांच्याच परिवारामधल्या त्यांच्या वंशजाने हे अत्यंत जागृत देव तर सगळीकडे मंदिरात दत्तात्रय. पंढरपूरचा विठोबा आपल्या मंदिरात आहे, पण पंढरपूरच्या विठोबाचं महत्व वेगळं. तसं अनेक मी म्हणतो शेगावमध्ये सुद्धा अनेक दत्त मंदिर असतील, पण या मूर्तीचं एक वैभव आहे, या मूर्तीचा इतिहास आहे. आपल्या शेगावच्या पुण्याईला बाबा स्वामीजी या ठिकाणी 1-1.5-2 वर्षापासून इथं आहे. त्यांच्या मुखातून मी ऐकलं की ही एकेकाळची चलमूर्ती आहे. वाराणसी पासून प्रवास करून ती या ठिकाणी विराजमान झालेली आहे. पण या निमित्ताने मी सगळ्या उपस्थित भक्तांना प्रार्थना करेन की रोज सकाळ संध्याकाळ केव्हाही किमान एकदा दर्शन प्रदक्षिणा घाला आणि प्रदक्षिणा घालताना भगवंताचं नामस्मरण करा. काही अवघड उपासना नाही, काही खर्चाची उपासना नाही. या देवतेचं नाव आहे दत्त. काय नाव आहे? दत्त. दत्त शब्दाचा अर्थ कळाला का नाही? नुसतं उसळ खाणं चालू आहे. दत्त म्हणजे देणे. दत्त म्हणजे देणे. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करताना मागितल्यापेक्षा जास्त देणे, म्हणून नाव दत्त. दत्तात्रयाचं वैशिष्ट्य असं की हा नित्यावतार आहे, हा करुणावतार. आपली इच्छा असो नसो, आपली पात्रता असो नसो, भगवान आपल्यावर कृपा करतात, त्याला करुणावतार म्हणतात. परमपूज्य स्वामी धोंडे महाराज यांनी करुणा त्रिपदी लिहिली. माहिती तुम्हाला किती पद आहेत त्याच्यामध्ये? 3 पद आहेत. आणि या 3 पदामध्ये दत्तात्रय प्रभूला प्रार्थना केली आहे की आमच्यावर काय करा? करुणा करा. काय करा? जय करुणा घन. दुसऱ्या कडेला काय लिहिलंय? जय करुणा घन निज जन जीवन. मला फक्त हात वर करा की हे 3 जे पद आहेत करुणा त्रिपदीचे, हे महाराजांनी का लिहिले आणि केव्हा लिहिले? नुसतं हात वर का? आपण दत्तोपासक म्हणून घेतो. गुरुवारच्या पंचपदीमध्ये अपरिहार्य हे 3 पद आहेत. बाकीचे काही म्हणता नाही आले तर चालतं, पण हे 3 पद कंपल्सरी आहेत. की नाही? जन्म कधी झाला हेच माहिती नाही आम्हाला. हा जन्माच्या निमित्तानं आपण करुणा त्रिपदीचा जन्म कसा झाला ते थोडक्यात सांगतो मी. इसवी सन 1904 डोळ्यापुढे आला. महाराजाला संन्यास घेऊन 14 वर्ष झाली आणि महाराज नरसोबाच्या वाडीला आले. त्या ठिकाणी महाराजांनी दीक्षित स्वामी नरसिंह सरस्वती स्वामी महाराज दुसरे यांच्याकडे काही काळ मुक्काम केला. नरसोबाच्या वाडीला स्वामींचं दर्शन घेतलं पादुकांचं. आणि महाराज आपल्या पुढच्या चातुर्मासासाठी 1905
नीट ऐका. 1905 ला तो चातुर्मास येणार. संन्यासाचा चातुर्मास 2 महिन्याचा, आपला चातुर्मास 4 महिन्याचा. आषाढ पौर्णिमा ते भाद्रपद पौर्णिमा अशी 2च महिने संन्यासाचा चातुर्मास असतो. महाराज त्या ठिकाणावरून पुढील चातुर्मासासाठी दत्ताच्या आज्ञेने निघाले. महाराजांचं जीवन असे होतं की दत्तात्रेय प्रभू जे सांगतील ती आज्ञा शिरसावंत मानायची, त्याप्रमाणे जीवन जगायचं. 24 तास त्यांच्या आज्ञेचं त्यांनी काटेकोर पालन केलं. आणि हा आता 1905 इसवी सन 1905 चातुर्मास मराठवाड्यामध्ये नरसी नावाचं गाव आहे. नामदेव महाराज माहिती आहेत का? ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये नामदेव महाराज, तुकाराम महाराज हे माहिती आहे आपल्याला. तर नामदेव महाराजांचं गाव, त्या गावाचे नाव नरसी नामदेव. त्या ठिकाणी महाराज गेले. तिथे छोटंसं एक दत्ताचं मंदिर होतं. आता त्याचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे. महाराजाला येऊन 100 वर्षे होऊन गेली, 125 वर्ष व्हायला. 1905 आता 2025. तर त्या ठिकाणी महाराजांचा चातुर्मास चालू असताना नरसोबावाडीला अघटित घटना घडली. ठीक आहे का? आजही दत्तात्रेय सूक्ष्म रूपामध्ये कार्यरत आहे, आपल्याकडे पाहत आहे. त्यांचं आपल्या प्रत्येक क्रियेकडे लक्ष आहे. ही कथा माझ्या अंगावर काटा उठत. दर गुरुवारी नरसोबावाडीला संध्याकाळची पूजा झाली की स्वामी महाराज म्हणजे नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या या निर्गुण पादुका त्या ठिकाणी आहेत, त्या मंदिराला पालखी प्रदक्षिणा घातलं जातं. 5 पालखी प्रदक्षिणा घातल्या आजही. तर त्या पालखी प्रदक्षिणा चालू असताना गुरुवारी म्हणजे इसवी सन 1905 पालखी मधून दत्तात्रेयाची मूर्ती खाली उतरली. पडली म्हणायचं नाही. बांगड्या फुटल्या तर फुटल्या म्हणायच्या का? हा. त्या पालखी मधून दत्तात्रेय प्रभूची जी मूर्ती होती ती खाली उतरली. आणि ते जे पालखी खांद्यावर घेऊन जाणारे ब्राह्मण होते ते ब्राह्मण घाबरले. असं कधीच होत नाही. सगळीकडून टक्के लावलेले होते. पालखी काही फार मोठी हिंदोळे घेत नव्हती. सगळं व्यवस्थित असताना मूर्ती उतरली कशी? काहीतरी अशुभ आहे. आपल्याकडून कोणता तरी मोठा गुन्हा झालाय आणि दत्तात्रेय आता आपल्याला कोणती तरी मोठी शिक्षा करणार. नीट आहे का? या भीतीनं सगळे ब्राह्मण घाबरून गेले. 1905 आणि ब्राह्मणाला डोळ्यापुढे एकच मनुष्य आला. ते म्हणजे थोरले महाराज स्वामी वासुदेवानंद सरस्वती की यांच्या कानावर ही घटना घाला आणि नेमकं काय कारण आहे की पालखीच्या वेळेला महाराज खाली उतरले आणि आपल्यावर पुढे कोणतं संकट वाढून येणार आहे या भीतीनं अगोदर तर महाराजाचं गावच सापडायला तयार नाही. नरसोबावाडी इकडे, सांगली कोल्हापूरच्या इकडं आणि नरसी कुठे पार आमच्या हिंगोलीकडे, परभणी हिंगोलीच्या भागामध्ये. मग ते 5 ब्राह्मण त्यावेळेसच्या वाहनानं हळूहळू त्यांनी नरसी गाठलं. महाराजांना साष्टांग नमस्कार केला. भडभडून डोळ्यामध्ये अश्रू आले आणि घडलेला सगळा इतिहास त्यांनी वासुदेवानंद सरस्वतींना सांगितला की महाराज असं झालं. आम्ही घाबरून गेलो. आमच्या हातून काय पाप माहिती नाही आणि भगवान आता काय आम्हाला शिक्षा करतात हेही माहिती नाही. तुम्ही आमच्यावर कृपा करा. त्यावेळेला वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी डोळे घातले आणि डोळे झाकून सगळा इतिहास ब्राह्मणाचा त्यांच्या डोळ्यापुढे आला आणि डोळे उघडल्यानंतर त्यांनी ब्राह्मणाला सांगितलं
सांगितलं की तुमचा अनाचार वाढलेला आहे. आणि दत्तात्रय प्रभूंना आज्ञाभंग आणि अनाचार या दोन गोष्टी आवडत नाही. ते बाकीचं पाहिजे पाठवून दे ना मला. दोन गोष्टी देवाला आवडत नाही. आज्ञाभंग सगळं काय पाहिजे. एक गोष्ट महाराजांनी सांगितली भगवंताने आणि आपण ती केली नाही, आवडत नाही. तुमच्याकडून दोन पातळ्या झाले. एक तर तुम्ही आज्ञाभंग केलाय महाराजांचा, म्हणजे दत्तात्रय प्रभूंचा, नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा, आणि दुसरं म्हणजे तुमच्यामध्ये 16 ओळ्यामध्ये अनाचार झालाय, भ्रष्टाचार झालाय, आणि ही गोष्ट महाराजांना आवडत नाही. हे साक्षात्कारामध्ये त्यांना कळालं आणि ते म्हणजे तुम्ही आला, एक दिवस थांबा. त्या सगळ्या ब्राह्मणाला त्यांनी नरसीला थांबवून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी महाराजांनी एक टाकी 3 पद दिली. आणि त्या 3 पदामधलं पहिलं पद आहे शांत हो श्री गुरु तत्व. मला बघा, आपण अशांत आहे का सत्य अशांत आहे? आपण अशांत आहे. या पदामध्ये विनंती काय केली आहे? शांत हो श्री गुरु दत्ता. तुमचा राग जो आहे तो आता काय करा, कमी करा, आणि आमच्यावर करुणेचा काय करा, पाझर करा. गच्छत शरणं पापी असे मानवी नेते हो कोपी, निज कृपा लेशा ओपी, आम्हावरी तू भगवंता शांत हो श्री गुरु तत्व. आता सगळं घेत नाही मी, आज मला पुढे जायचं थोडं. शेवटचं कडवं घेतलं मी की आमचा स्वभाव कसा आहे, पुनरपी ही चुकता तथापि. एकदा तुम्ही आमची चूक दाखवली की आता अशी चूक करू नये. आम्ही ऐकतो काय, आमचा स्वभाव मूळ असा आहे की तीच चूक आम्ही पुन्हा करतो. माणसाला राग केव्हा येतो, पहिली चूक केल्यावर राग येत नाही. तीच चूक आपण रिपीट केली माणसाला जास्त राग येतो. तुला सांगितलं होतं ना बाबा की कथा चालू असताना बोलू नको, सांगितलं होतं की नाही? मला राग येतो सांगू. पुनरपी ही चुकता तथापि आम्हावरी संता. आमचा मनुष्य स्वभाव आहे की आम्हाला ऐकण्याची सवय नाही. तीच चूक आम्ही पुन्हा करतो. पण तू माऊली आहेस, तू आई आहेस. आणि आईचा सगळ्यात मोठा स्वभाव काय आहे की ती सगळे अपराध मुलाचे पोटामध्ये घालते. एक असं नातं आहे जगामध्ये की सगळे अपराध मुलाचे आई काय करते, पोटामध्ये घालते. म्हणून तू आमची आई आहेस अशी प्रार्थना आहे दुसऱ्या कडव्यामध्ये. 3 कडवे आणि अशा रीतीनं दत्तात्रय प्रभूची करुणा वाचण्यासाठी, त्यांना शांत करण्यासाठी, आमचे अपराध क्षमा करण्यासाठी ढोले महाराजांनी अत्यंत सुंदर असे हे 3 पदे लिहिले आणि प्रत्येक पदाचा अर्थ आपल्याला कळावा. हे बघा पुस्तक. यासाठी एक स्वतंत्र ग्रंथ त्या ठिकाणी वासुदेवानंद सरस्वतींच्या संस्थेनं छापलेला आहे. होतं पण आज आपल्याला थोडं थोडं करून जन्माच्या कथेपर्यंत जायचं आहे. म्हणून मी ओघामध्ये निघालो आणि प्रवचनामध्ये मला नाही सांगता करुणा द्विपदी मधल्या प्रत्येक पदाचा अर्थ आहे त्यामध्ये. चोरे द्विजासी मारिता म्हणते कळवळ येते कळवळ. आता जेव्हा ब्राह्मणाला चोर मारू लागले गुरुचरित्रामध्ये, तेव्हा ते ब्राह्मण जसे ओरडू लागले आणि त्यावेळेला त्या ब्राह्मणाची तुला जशी दया आली आणि तू त्या चोरापासून ब्राह्मणांना मुक्त केलं, तसं आमच्या अपराधापासून आम्हाला मुक्त कर. सती पती भरत काकूला ती येत. तुम्हाला माहिती ती कथा की गाणगापूरच्या संगमावरती सती जाण्यासाठी ती आली. तिचे पती मरण पावले होते. महाराज संगमावर बसलेले होते, दर्शनाला आले तेव्हा त्यांनी आशीर्वाद दिला. अष्टपुत्र सौभाग्यवती भव.
तेव्हा लोक म्हटले महाराज अहो ही सौभाग्यवती नाहीये, हिचा नवरा मेलाय आणि ही सती राहायला आली. ते म्हणजे माझ्या तोंडातून तर निघून गेलं. सतीपती मराठा काकुलती येतात, वळले प्रेमाने न वळले आता. अरे त्या सतीवर एवढे उपकार केले, मग आम्ही काय पाप केलं? आमचे अपराध पोटामध्ये घाल आणि आमच्यावर करुणेचं काय कर, पाखर कर. करुणेचा काय कर, वर्षाव कर. अप्रतिम आहे. मला काय म्हणायचे माहिती का प्रवचनामध्ये, 4-5 दिवसापासून मी बोलतोय, ओरडतोय की जे काही आपल्या मुखातून निघत त्याचा अर्थ समजून घ्या. विष्णू सहस्रनाम असेल, रामरक्षा असेल, एखादं स्तोत्र असेल, एखादी पंचपदीचं एखादं पद असेल, काय गुरुचरित्र असेल, नुसतं म्हणू नका. नुसतं म्हणणं हे मंत्ररूप उपासना जरी असली तरी मला सांगा, करुणा त्रिपदी सगळ्याला पाठ आहे का नाही? इतके दिवस काय झालं? काहीच नाही. डोकं साफ. आम्हाला माहितीच नाही. मी अनेकांना विचारलं की तुम्ही एवढे मोठे झाले का भगवंताला शांत करायला चालले? शांत हो श्री गुरुदत्त. ते म्हणजे महाराजीचं लिहिलंय म्हणून आम्ही म्हणालो. मी म्हटलं काय लिहिलंय? भगवान अशांत का झाले? मग ही सगळी कथा मी सांगितली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं. ते म्हणजे आमचं म्हणणं चालू. पण कुठलीही गोष्ट म्हणताना आपण थोडासा विचार करायचा. म्हणून ही दत्त कथा चालू आहे आपली. त्या दत्त कथेमध्ये आपण एक स्तोत्र घेतलं, भूत प्रेत संबंधाची बाधा नाहीसे होणार ते घेतलं. आता एक शेवटचं कडवं घेऊ आपण. कशामधलं? घोर कष्टोद्धारक. घोर कष्टोद्धारक स्तोत्र जे आहे, या स्तोत्रामध्ये शेवटी काय काय मागितलं? धर्मे प्रीती. मी काय का आज दत्त जयंती आहे. धर्माविषयी मनामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे. सन्मती, नेहमी बुद्धी चांगली राहिली पाहिजे. काय बोललो? देवभक्ती. देव म्हणजे केवळ भगवंत नाही, देव म्हणजे देवाच्या स्वभावाचे माणसं. देव माणूस म्हणतो का नाही आपण? देव माणूस म्हणजे काय? ज्याच्या मनामध्ये राग नाही, ज्याच्या मनामध्ये द्वेष नाही, ज्याच्या मनामध्ये मत्सर नाही, ज्याच्या मनामध्ये असूया नाही, आपण त्याला देव माणूस म्हणतो. सद्गुणाचा पुतळा म्हणजे देव. म्हणून मनामध्ये सद्गुणाविषयी आदर असला पाहिजे. सत्संगाप्ती, चांगल्या माणसाच्या संगतीत राहण्याची इच्छा करा. आणि ही जर इच्छा केली तर दत्तात्रय प्रभू काय करतात? भुक्तींचे मुक्ती देही. भुक्ती म्हणजे भोग आणि मुक्ती म्हणजे मोक्ष. भावाशक्तींच्या अखिल आनंद मूर्ती. अखिल आनंदाची मूर्ती असणाऱ्या हे भगवंता, आमच्या अंतःकरणामध्ये भावाशक्ती जागृत कर. आमच्या डोळ्यातून अश्रूचा पाजर लागला पाहिजे. आमच्या अंगावर काटा उभा राहिला पाहिजे. तुझी सावळी सुंदर मूर्ती पाहिल्याच्या नंतर आमच्या डोळ्यातून अश्रुपात झाला पाहिजे. याला म्हणायचं भाव विभोर होणं. अशी भाव विभोर अवस्था आमच्या मनामध्ये येऊ दे. घोरात कष्टात उद्धरास मान. मी तुला नमस्कार करतो. बाकी माझ्याजवळ तर काहीच नाही. माझ्याकडे दोनच आहे. एक तर मी तुझे नाव घेईल तोंडानं किंवा मस्तक चरणावर ठेवून मी काय करीन? नमस्कार करीन. श्लोक पंचकमे तद्यो लोक मंगल वर्धनम. महाराजांनी हे 5 श्लोक कशासाठी लिहिले? की जगाचं कल्याण व्हावं. ते कुण्या एकट्याला उद्देशून लिहिले का? नाही. जसं त्या ब्राह्मणाला उद्देशून करुणा त्रिपदीचा जन्म झाला, हे तसं नाहीये. लोकमंगल वर्धन, सगळ्या जगाचे कल्याण व्हावं म्हणून स्वामींनी या सुंदर अशा 5 श्लोकाची रचना केलेली आहे. ही जर तुम्ही मुखोद्गत म्हटली, या स्तोत्रानं दत्तात्रय प्रभूला अभिषेक केला तर दत्तात्रय प्रभू सगुण रूपामध्ये तुम्हाला काय करतील? दर्शन देतील आणि तुमच्या सगळ्या मनोकामना काय करतील? पूर्ण करतील. अवधूत चिंतन स्वामी महाराज की